देखिए, अगर मतदार यादी में ऐसा हुआ है तो प्रशासन तुरंत उसकी जांच करे और तुरंत वो नाम निकाल ले अगर गलत है तो। मतदार यादियां पब्लिक के लिए रखी गई है और कोई भी व्यक्ति ऑब्जेक्शन ले सकता है, कोई भी पार्टी का व्यक्ति ऑब्जेक्शन ले सकता है। तो मुझे लगता है कि अगर ऑब्जेक्शन आया है तो प्रशासन चेक करे और गलत है वो दुरुस्त करे। मतदार यादियों को दुरुस्त करने के लिए हर विधानसभा का चुनाव रहे या लोकसभा का चुनाव रहे या नगर पंचायत का चुनाव रहे, यादी तो मिलती है आक्षेप लेने के लिए। तो मुझे लगता है जो आक्षेप लेने के लिए यादी आई है उस पर आक्षेप ले, जिसको लेना है वो अगर गलत है तो दुरुस्त हो जाएगी, वो चुनाव आयोग दुरुस्त करेगा। यापूर्वी आयोगाने सांगितलं आहे की जे लोक त्यांचे घर नंबर नसतात त्यांचा 0 नंबर असतो, या प्रकरणामध्ये पालकमंत्री म्हणून तुमच्या काय निदर्शनास आला? हिंगण्याचं प्रकरण नाही, मला हिंगण्याचं प्रकरण पूर्ण बघितलं नाही, मगाशी मी मीडियाच्या माध्यमातून बघितलं। पण ज्या ठिकाणी चुकीचं असेल तर चुकीचं प्रशासन कमी करेल। मतदार यादीमध्ये आत्ता आक्षेप घ्यायचा अधिकार आहे, आजपर्यंत आक्षेप घेता येत होते, उद्याच्या काळात जिल्हा परिषदच्या मतदाराचा येणार, मग महानगरपालिकेच्या येणार। मतदार यादीवर आक्षेप घेणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि काँग्रेसनी आणि उबाटाच्या लोकांनी तर आधी केलं पाहिजे, कारण त्यांना मग डाऊट येते आमचा मतं चोरले म्हणून। त्यांनी आताच मतदार यादी चेक करून घेतल्या पाहिजे। उद्याचा मतदार यादी प्रकाशित होताना चुकीची मतदार यादी प्रकाशित होऊ नये ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे। आमचे बूथ लेवल एजंट हे या ठिकाणी चुकीच्या मतदार यादीवर आमचे आक्षेप घेतलेले आहे, आमच्याही त्या ठिकाणी काही ठिकाणी आम्ही आक्षेप टाकलेले आहे। त्यामुळं चुकीच्या मतदार यादीवर निवडणुका होऊ नये ही आमची भूमिका आहे आणि जर झालं असेल तर ते प्रशासनाने दुरुस्त केलं पाहिजे। जे कृत्रिम वाळू धोरण आहे, एमसँड धोरण आहे, त्याला राज्यामध्ये किमान 2 वर्ष लागेल। एका जिल्ह्यात 50 क्रेशर आम्हाला लावायचे आहे, क्रेशर लावायला किमान 1 वर्ष लागतं। त्यामुळे आम्ही ही पॉलिसी अनाऊन्स केली आहे की नैसर्गिक वाळूपेक्षा एमसँड कृत्रिम वाळू त्या ठिकाणी लोकांना उपलब्ध करून द्यायची, हा एक भाग आहे। दुसरा, जी नैसर्गिक वाळू आहे ती 3 महिने बंद असतं। 1 जुलै ते 30 सप्टेंबरपर्यंत कुठलंही उत्खनन करता येत नाही, वाळूचं उत्खनन करता येत नाही। त्यामुळं 3 महिन्यापासून वाळू बंद आहे। 1 ऑक्टोबरपासून परवानगी मिळाली आहे। आता 1 ऑक्टोबरपासून सर्व महाराष्ट्राच्या 500 वाळू घाटांचे लिलाव होणार आहे, ई ऑक्शन पद्धतीने लिलाव होणार आहेत। नागपूरचा लिलाव जवळपास आता या 15 ते 20 दिवसात पूर्ण होईल आणि त्यामुळं थोडा एक 15-20 दिवस पुन्हा लागेल। पण महाराष्ट्राच्या किमान 500 वाळू घाटामध्ये आता रेती उपलब्ध झालेली आहे, त्याचे लिलाव सुरू झालेले आहे। कालच आमच्या सर्व कलेक्टरनी एन्व्हायरमेंट क्लिअरन्स घेतलेला आहे आणि त्यामुळं काही एन्व्हायरमेंट क्लिअरन्स यायचे आहेत। कोकणामध्ये त्या ठिकाणी थोडा आम्हाला अजून 15 दिवस वेळ लागेल, पण पुढच्या महिन्याभरामध्ये नैसर्गिक वाळू लोकांना मिळणं चालू होईल। हा फक्त 1 महिन्याचा पॅच आहे, ज्यातनं वाळूची थोडी 3 महिने बंद असल्यामुळे 3 महिने NGTच्या ऑर्डरमुळे पावसाळ्यात वाळू उत्खनन करता येत नाही, म्हणून नदीमध्ये त्या ठिकाणी वाळू उत्खनन करता आली नाही। आणि दुसरं, यावर्षी जास्त पुराणी आहे, जास्त पूर आहे, नदी नाल्या वाहून जात आहेत आणि त्यामुळं नदीमध्ये उतरणं सुद्धा धोकादायक आहे। आणि त्यामुळं मला असं वाटतं की महिन्याभरामध्ये या राज्यामध्ये पुन्हा एकदा मुबलक वाळू उपलब्ध होईल आणि जे रेतीचे रेट आता वाढलेले आहे, कारण रेतीच अवेलेबल नाही आहे, MP मधून येत आहे, काही ठिकाणी कुठून येत आहे। पण मला असं वाटतं की महिन्याभरामध्ये आम्ही हे वाळूचं त्या ठिकाणी जे साठे आहेत हे साठे जनतेला उपलब्ध करून देऊ। घरकुलाकरता 5 ब्रास वाळू मोफत देऊ, स्थानिक वापराकरता तिथेही वाळू आम्ही उपलब्ध करू। वाळूचं धोरण आता आमचं आलेलं आहे, लवकरच त्या ठिकाणी आम्ही कारवाई करू। महत्त्वाची मानली जात आहे आणि पॅकेजच्या संदर्भातली माहिती जनतेपर्यंत। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी मागच्या 3 दिवसापासून उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि आज अमरावती आणि नागपूर विभागामध्ये आमचे प्रदेश अध्यक्ष माननीय रवी चव्हाणजी आणि आमच्या संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांसोबत, पदाधिकाऱ्यांसोबत, लोकप्रतिनिधींसोबत, आमदार खासदारांसोबत बैठका घेतल्या। शेवटचा दिवस आहे आणि या बैठकीमध्ये प्रामुख्याने आमच्या सरकारने माननीय देवेंद्रजींनी, माननीय एकनाथजी आणि अजितदादांनी बसून जे या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याकरता
पूर पीडिताकरता जे नुकसान झालं त्याकरता 32,000 कोटी रुपयाचं पॅकेज दिलं. दिवाळीपूर्वी प्रत्येक शेतकऱ्याला पूरपीडिताला हा पॅकेजचा लाभ मिळाला पाहिजे याकरता संघटनेचे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनासोबत काम केलं पाहिजे. आमचे तहसीलदार जिल्हाधिकारी हे तर फील्डवर आहेतच, आम्ही मदत पोहोचवतो आहे. जे पॅकेज आहे ते आमचं KYCच्या माध्यमातून ॲग्रिस्टॅकच्या माध्यमातून त्या ठिकाणी ऑनलाईन जाणार आहे. पण कोणी सुटलं का, कोणी राहून गेलं का याची काळजी घेण्याचे निर्देश माननीय मुख्यमंत्र्यांनी आज आणि 3 दिवसामध्ये आमच्या महायुतीच्या म्हणजे भाजपाच्या कार्यकर्त्याला दिले आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा या ठिकाणी काम करण्यासाठी सोबत घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. आणि सोबतच येणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीची आणि महायुतीची यामध्ये निवडणुका लढताना काय भूमिका राहील, या निवडणुकीमध्ये आपल्याला 51% मतं घेऊन जिंकलं पाहिजे. कारण विधानसभेमध्ये 51.78% मतं घेऊन आपण सत्तेमध्ये आलो आहे. आणि त्यामुळं महायुतीमध्ये आम्ही हे माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की महायुतीची चाचपणी करा, महायुतीमध्ये त्या ठिकाणी चर्चा करा आणि ज्या ठिकाणी महायुती होणार नसेल त्या ठिकाणी मात्र आपसात मतभेद आणि मनभेद होणार नाही या प्रकारचं कुठलंही पाऊल भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी उचलायचं नाही असं माननीय मुख्यमंत्र्यांनी सूचना दिलेल्या आहेत. सुरू झाला आहे जे ऑनलाईन आमच्याकडे KYC अकाउंट आहे आणि आमच्याकडे ॲग्रिस्टॅकच्या माध्यमातून जे शेतकऱ्याचे अकाउंट्स आहे. आता हा आकडा मोठा आहे म्हणूनच या ठिकाणी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनासोबत पटापट त्या ठिकाणी मदत पोहोचली पाहिजे. ही दीपावली अंधारात जाऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. याकरताही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः प्रशासनाचं सोबत तर आम्ही बोलतोच आहे. मी आता उद्या सर्व तहसीलदारपर्यंत व्हिडिओ कॉन्फरन्स घेणार आहे. त्यामुळं आमचं महसूल खातं जे काही मदतीसाठी मदत आमच्या माध्यमातून जातं किंवा कृषी खात्याच्या माध्यमातून जातं, तर ही मदत मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर पीडितापर्यंत, शेतकऱ्यापर्यंत आमचे जिल्हाधिकारी, आमची यंत्रणा हे पोहोचवेलच. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत, पण आम्ही सुद्धा या ठिकाणी यावर लक्ष देऊन आहोत. ओबीसी मोर्चा निघाला होता आणि वडेट्टीवारांचा अगदी जरांगेपासून तर मधले 3 असे वेगवेगळे वक्तव्य सध्या व्हायरल होत. नाही, माननीय विजय वडेट्टीवारजी आणि काँग्रेसनी नेहमीच दिशाभूल केली आहे. काँग्रेस पार्टीने कधी मराठा किंवा ओबीसी समाजाला न्याय दिला नाही. या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये काँग्रेसचा इतिहास बघितला, समाजात तेढ निर्माण करणे, समाजात वाद निर्माण करणे हीच काँग्रेसची पार्श्वभूमी राहिली आहे. कधी मराठा समाजाला आरक्षण द्यायचा विचार केला नाही. पण माननीय देवेंद्र फडणवीसजींनी या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीचं हित लक्षात घेऊन ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिलं. आणि जे वडेट्टीवार सांगतात आहे, वडेट्टीवारनी स्वतः मराठवाड्यामध्ये जरांगेच्या आंदोलनामध्ये जो व्हिडिओ आपण बघितला, तुम्हीही बघितला आहे, त्यांनी तर स्पष्टच केलं होतं. म्हणजे आता ते राजकीय भूमिकेत बदलत आहेत. राजकीय भूमिका शेवटी वडेट्टीवारांनी बदलली. त्यावेळीच तसे म्हणाले होते की मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण द्या. पण माननीय मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं. 10% EWSचं आरक्षण मिळालं. पण आता जो 2 सप्टेंबरचा GR काढला, तो GR केवळ हैदराबाद गॅजेटच्या संदर्भाने आहे, 4 जिल्ह्याच्या संदर्भाने आहे. 2 सप्टेंबरच्या GRमध्ये त्या ठिकाणी हैदराबाद गॅजेटमध्ये असलेले कुणबी समाजाचे लोक किंवा कुणबी समाजामध्ये ज्यांच्याकडे नोंदी आहे त्यांनाच फक्त ओबीसी प्रमाणपत्र मिळणार आहे. कुठलंही खोटं प्रमाणपत्र, बनावट प्रमाणपत्र चालणार नाही. आणि कुठल्याही अधिकाऱ्यांनी, कुठल्याही प्रांताधिकाऱ्यांनी किंवा तो जो तहसीलदार आहे त्यांची जबाबदारी फिक्स होणार आहे. खोटं सर्टिफिकेट दिलं तर त्या ठिकाणी त्या हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून हैदराबाद गॅजेटमधला कुणबी समाज या ठिकाणी तेवढाच त्या ठिकाणी या 2 सप्टेंबरचा GRचा संदर्भ आहे. पण वडेट्टीवार आणि जे काही लोक आहेत हे जणू हे दाखवतात आहे की 2 सप्टेंबरचा GR राज्यभराकरता आहे. तो GR केवळ 4 जिल्ह्याकरता आहे.
तो जी आर केवळ हैदराबाद गॅजेटच्या पुरता त्या ठिकाणी तो जी आरचा अर्थ आहे आणि त्यामुळं हैदराबाद गॅजेटचा जिल्हे वेगळे आणि आंदोलन केलं विदर्भामध्ये आणि त्यामुळं मला असं वाटते ही ओबीसीची दिशाभूल आहे. माननीय देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारने आमच्या सरकारने कोणत्याही परिस्थितीत ओबीसीवर अन्याय करणार नाही अशी कुठलीही भूमिका घेतली नाही. उलट आता जे महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदेच्या 13,000 सीटच्या निवडणुका होतात आहे यामध्ये 27% आरक्षण जे काय आज मिळालं आहे हे खऱ्या अर्थाने आमच्या सरकारची देण आहे. माननीय देवेंद्र फडणवीसजींनी पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये काय बाजू मांडली पाहिजे ती बाजू मांडली आणि सुप्रीम कोर्टाने 27% ओबीसी आरक्षण दिलं. उलट उद्धव ठाकरेच्या काळात आणि वडेट्टीवार ओबीसी मंत्री असताना त्या काळामध्ये ओबीसीचं आरक्षण केलं होतं. उद्धव ठाकरेच्या सरकारने ओबीसी आरक्षण घालवलं. आमच्या देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारने आणि देवेंद्र फडणवीसजींनी ओबीसी आरक्षण परत आणण्याचं काम केलं.